हॅलो गाईज, मी अंबा तुमच्या सर्वांचा पुन्हा स्वागत करतो या युट्यूब चॅनल ज्याचा नाव आगमाच अकॅडमी. फ्रेंड्स, आज आपण क्लास 8 साठी जो सायन्सचा चॅप्टर नंबर 1 आहे आपण स्टार्ट केला होता, द लिव्हिंग वर्ल्ड. या लेसनचा लेक्चर नंबर 2 आज आपण बघणार आहोत. तर लेक्चर नंबर 1 मध्ये आपण बघितलं होतं किंगडम बघितलं होत्या. काही किंगडम, मोनेरा, प्रोटिस्टाच्या काही 5 किंगडम होते, त्या आपण त्याची ट्री डायग्राम बघितली होती. यामध्ये आपल्याला त्याविषयी डीप माहिती बघायची. तर आपला सो किंगडम्स या लेसनचं नाव जो लिव्हिंग वर्ड आहे, क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स आहे, पण मी शॉर्ट मध्ये याला लिव्हिंग वर्ड असं नाव दिलेलं आहे. काही होत नाही, तेवढं तुम्ही ते ग्राह्य करून घ्या तेवढं. सो फर्स्ट आपल्याला बघायचा किंगडम मोनेरा, याविषयी डीप मध्ये माहिती बघायची थोडी. सो मी किंगडम 1 फर्स्ट किंगडम मोनेरा. तर किंगडम मोनेरा याविषयी आपल्याला जास्त माहिती नाही बघायची आणि कमी सुद्धा माहिती नाही बघायची. सो किंगडम मोनेरा एक ऍक्टिव्हिटी दिली आहे. मेक अ स्मॉल ड्रॉप ऑफ कर्ड और बटर मिल्क. आपल्याला याचा स्मॉल ड्रॉप घ्यायचा आहे ऑन अ क्लीन ग्लास स्लाइड, जी मायक्रोस्कोप मध्ये बघण्यासाठी जी स्लाइड असते त्यावर आपल्याला घ्यायचं. डायल्यूट इट विथ लिटिल वॉटर. त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं, म्हणजे की डायल्यूट म्हणजे की पाणी मिक्स केलेला जो पदार्थ असतो त्याला म्हणतात डायल्यूट. डायल्यूट हायड्रोक्लोरिक ऍसिड सुद्धा असतो, HCl. केअरफुली कीप कव्हर स्लिप. त्यावर कव्हर स्लिप आपल्याला ते मायक्रोस्कोप मध्ये खाली ठेवायचंय. ऑब्झर्व इट अंडर हाय पॉवर ऑफ कंपाऊंड मायक्रोस्कोप. हाय पॉवरचा जो कंपाऊंड मायक्रोस्कोप असतो त्यामध्ये आपल्याला बघायचं आहे. व्हॉट डिड यू सी, तुम्ही काय बघा. तर त्यामध्ये जे आहे त्यामध्ये आपल्याला किंगडम मोनेरा जी हा जो किंगडम आहे हा आपल्याला बघायला मिळेल. त्यामध्ये जे त्यामध्ये जे ऑर्गॅनिझम असतात त्या ऑर्गॅनिझमला म्हणतात किंगडम मोनेरा. सो मुव्हिंग स्मॉल रॉड लाईक मायक्रोब्स आर लॅक्टोबॅसिली मायक्रो बॅक्टेरिया. सो ते कसं असतात, ते मुव्हेबल असतात आणि ते स्मॉल असतात. रॉड लाईक म्हणजे की आपल्या जो रॉड असतो ना आपल्या घरी, सो त्या रॉड लाईक असतात. रॉड लाईक आणि ते काय, ते मायक्रोब्स असतात. ते मायक्रोब्स, त्या मायक्रोब्सला काय म्हणतात, आर लॅक्टोबॅसिली बॅक्टेरिया. आणि हे जे बॅक्टेरिया असतात ना लॅक्टोबॅसिली, हे बॅक्टेरिया युजफुल असतात. आपल्या ज्या दह्यामध्ये जे आणखी आपल्या दुधामध्ये जे बॅक्टेरिया असतात, हे बॅक्टेरिया आपल्यासाठी युजफुल असतात. ऑल टाइप ऑफ बॅक्टेरिया अँड ब्ल्यू ग्रीन अल्गी आर इन्क्लुडेड इन किंगडम मोनेरा. म्हणजेच की जे ऑल टाइपचे जे बॅक्टेरिया असतात, बॅक्टेरिया अँड ग्रीन अल्गी असतात, त्या जे आहेत त्या या किंगडम मध्ये जे आहेत त्या कन्सिडर केल्या जातात, त्यामध्ये त्या इन्क्लूड असतात. म्हणजेच की आपण ध्यानात असं ठेवू शकतो की जे बॅक्टेरिया असतात आणि जे ग्रीन अल्गी असतात त्या किंगडम मध्ये असतात. म्हणजे की बॅक्टेरिया आणि ग्रीन अल्गी जे आहेत ते किंगडम मोनेरा मध्ये असतात. सो आपल्याला हे बघायचं होतं. आणखी काही आपले किंगडम्स आहेत ते सुद्धा आपण बघूया. तर मी हे रफ करतो फर्स्ट. सो या किंगडमची सुद्धा काही कॅरेक्टरिस्टिक आहेत ते सुद्धा आपल्याला बघायचं आहे. सो कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत, तर फर्स्ट आहे ऑल ऑर्गॅनिझम्स आर युनिसेल्युलर. म्हणजेच की ते युनिसेल्युलर असतात. तुम्ही पूर्ण लिहायचं, ऑल ऑर्गॅनिझम्स आर युनिसेल्युलर. सो सेकंड काय आहे, दे मे बी ऑटोट्रॉपिक और हेटरोट्रॉपिक. ते ऑटोट्रॉपिक सुद्धा असू शकतात किंवा ऑटोट्रॉपिक सुद्धा असू शकतात. ऑटोट्रॉपिक म्हणजेच काय, की स्वतः अन्न तयार करणारे, आणि हेटरोट्रॉपिक म्हणजे काय, दुसऱ्यावर अवलंबून असणारे, जसे की फंगी. ते हेटरोट्रॉपिक आहे. आणि ऑटोट्रॉपिक जे आहे ते प्लांट्स स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात, फोटोसिंथेसिस या क्रियेद्वारे. सो ऑटोट्रॉपिक अँड और हेटरोटॉपिक हे ते असू शकतात. PHIC पाहिजे इथे, सॉरी, PHIC. सो एवढी स्पेलिंग मिस्टेक होऊ शकते, सॉरी. थर्ड आहे, देज आर प्रोकॅरियोटिक सेल विदाउट डिस्टिंक्ट न्यूक्लियस और सेल. म्हणजे की त्यांची जी सेल असते ते प्रोकॅरियोटिक असते. प्रोकॅरियोटिक आणि ती सेल जी असते ना ते विदाउट प्रोकॅरियोटिक सेल विदाउट डिस्टिंक्ट न्यूक्लियस और सेल ऑर्गनल्स. त्यामध्ये सेल ऑर्गनल्स आणि जे न्यूक्लियस असतात ते नसतात. न्यूक्लियस किंवा सेल ऑर्गनल्स.
विदाउट डिस्टिंक्ट न्यूक्लियस और सेल ऑर्गनल्स. तर हे सेल ऑर्गनल्स आणि न्यूक्लियस म्हणजे काय ते आपल्याला नेक्स्ट जे आपल्या हायर स्टँडर्ड मध्ये आपल्याला ते बघायचं आहे 8, 9 मध्ये आपल्याला. तर त्यामध्ये जे प्रोकॅरियोटिक सेल असतात आणि ते प्रोकॅरियोटिक सेल मध्ये जे आहे ते न्यूक्लियस शिवाय किंवा सेल ऑर्गनल शिवाय ते असतात. तर यानंतर आपण जे किंगडम प्रोटिस्ट आहे त्याविषयी आता माहिती बघूया. तर याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढा, मी रफ करतो. सो किंगडम नंबर 1 तर झालेला आहे आपलं. किंगडम नंबर 1 मोनेरा. सो आता किंगडम नंबर 2, किंगडम 2 प्रोटिस्टा. प्रोटिस्टाची सुद्धा आपल्याला माहिती दिली आहे, हे आपण बघितलंय किंगडम मोनेरा. आणि आता आपल्याला किंगडम प्रोटिस्टा बघायचंय. सो त्यासाठी सुद्धा आपल्याला ऍक्टिव्हिटी दिली आहे. फर्स्ट तुम्ही जे किंगडम मोनेरा आहे ना त्याची जी काही डायग्राम दिली आहे ते तुमच्या बुक मधून तुम्ही रेफर करा. तुम्हाला काही डायग्राम दिले आहेत ते तुम्ही वाचून घेऊ शकता. आणि त्याच्यात ऑर्गॅनिझम फ्रॉम किंगडम मोनेरा ते जे ऑर्गॅनिझम्स आहेत सर्व तुमच्या बुक मध्ये दिले आहे. तुम्ही बघू शकता हे जे ऑर्गॅनिझम्स आहेत हे सर्व जे किंगडम मोनेरा यामध्ये ते ऑर्गॅनिझम येतात. तुम्ही हे बुक मधून रेफर करू शकता. त्यानंतर किंगडम प्रोटिस्टा आपल्याला ऍक्टिव्हिटी करायची आहे. प्रिपेअर अ टेम्पररी अमाऊंट ऑफ 1 ड्रॉप ऑफ पॉन्ड वॉटर ऑन ग्लास स्लाइड. आपल्याला ग्लास स्लाइड पॉन्ड वॉटर घ्यायचंय. ऑब्झर्व इट अंडर लो पॉवर अँड हाय पॉवर मायक्रोस्कोप मध्ये आपल्याला ते बघायचंय. यू विल फाइंड सम मोटाईल मायक्रोब्स विथ इरेग्युलर शेप. देज आर अमी म्हणजेच की ते मोटाईल असतात आणि त्यांना शेप नसतो. इरेग्युलर म्हणजे की त्यांचा शेप हा ठराविक नसतो. कधी शेप या प्रकारे असू शकतो, कधी शेप या प्रकारे असू शकतो. तर शेप त्यांचा जो आहे ना तो ठराविक नसतो. ते जे असतात ना त्यानंतर अमिबा. जसे लॅक्टोबॅसिला जे मोनेरामध्ये होते तेच जे अमिबा आहेत ते प्रोटिस्टामध्ये असतात. अमिबा जे आहेत 1 मिनिट जे इरेग्युलर शेप म्हणजे की मोटाईल ऑर्गॅनिझम मोटाईल मायक्रोब्स विथ इरेग्युलर म्हणजे त्यांचा शेप हा जो आहे इरेग्युलर असतो. इरेग्युलर शेप इज अमिबा. जे अमिबा असतो ना अमिबा. सो अमिबा जो हा जो ऑर्गॅनिझम आहे हा जो मायक्रोब आहे तो पाण्यामध्ये राहतो. त्याचं जे तो त्याला प्रोटिस्टा या किंगडम मध्ये डिवाइड केलेला आहे. तो प्रोटिस्टा या किंगडम मध्ये आहे. आता आपल्याला जे तुम्हाला कळलं असेल प्रोटिस्टा किंगडम म्हणजे काय. आपल्याला प्रोटिस्टा म्हणजे काय हे नाही बघायचं. तर प्रोटिस्टामध्ये कोणते जे मायक्रोब्स असतात ते आपल्याला बघायचे. त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स सुद्धा बघूया आपण आता. कॅरेक्टरिस्टिक्स फर्स्ट आहे कॅरेक्टरिस्टिक. प्रोटिस्टा आर सिंगल कॉल्ड ऑर्गॅनिझम, सिंगल सेल्ड ऑर्गॅनिझम विथ वेल डिफाइंड न्यूक्लियस एनक्लोज इन अ न्यूक्लियर मेम्ब्रेन. म्हणजे की जे प्रोटिस्टा असतं ना त्याचं जे आहे ते सेल जे सिंगल सेल असते. सिंगल सेल्ड मायक्रोब किंवा ऑर्गॅनिझम. आणि मायक्रोब विथ अ वेल डिफाइंड न्यूक्लियस. विथ वेल डिफाइंड न्यूक्लियस म्हणजे त्यामध्ये जे न्यूक्लियस जो असतो तो वेल डिफाइंड असतो. वेल डिफाइंड म्हणजे काय की तो परफेक्ट असतो. वेल डिफाइंड न्यूक्लियस आणि जे न्यूक्लियर मेम्ब्रेन सुद्धा त्यामध्ये असतं. सो सेकंड कॅरेक्टरिस्टिक आहे दे आर सेडोपोडिया और हेअर लाईक सिलिया और व्हाईप लाईक फ्लेगेला फॉर लोकोमोशन साठी. जे लोकोमोशन साठी त्यांच्याजवळ जे आहे लोकोमोशन जे आहे ते कशा थ्रू करतात हालचाल. कशा थ्रू सेडोपोडिया आणि जे हेअर लाईक सिलिया त्याला हेअर लाईक सिलिया म्हणतात. हेअर लाईक सिलिया आणि जे और किंवा सेडोपोडिया यूज करतात किंवा हेअर लाईक सिलिया यूज करतात किंवा जे आहे ते फ्लेगेला हे सुद्धा त्यांची एक ऑर्गन असतो फॉर लोकोमोशन साठी ते हे यूज करतात. थर्ड आहे त्याचं कॅरेक्टरिस्टिक ऑटोट्रॉप जे असतात. जे ऑटोट्रॉप असतात यामधले
जे किंगडम प्रोटिस्टा मधले जे ऑटोट्रॉप आहे, ऑटोट्रॉप्स, ते ऑटोट्रॉप जे आहे त्याची जी एक्झाम्पल आहे ते आहे युग्लेना. हे जे एक्झाम्पल्स आहे ते युग्लेना. तुमच्या बुक मध्ये सुद्धा ते साईडला त्याची फिगर दिली आहे, तुम्ही बघू शकता. या प्रकारे त्याच्या फिगर्स आहेत. युग्लेना, होलोक्स कंटेन क्लोरोप्लास्ट त्यामध्ये असतो. क्लोरोप्लास्ट जो आहे त्यामध्ये असतो. त्यानंतर हेट्रोटॉप जे आहेत हे तुम्हाला दिसत असेल. हेट्रोटॉप जे आहे त्यांचं जे एक्झाम्पल आहे अमिबा आणि पॅरामोशियम. अमिबा अँड पॅरामोशियम. तर या प्रकारे जे त्यामध्ये हे जे ऑर्गॅनिझम्स आहेत त्यामध्ये इन्क्लूड असतात. तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढा. आता आपण जे किंगडम नंबर 3 आहे, किंगडम नंबर 3 फंगी, हे आपण याविषयी माहिती बघायचं. याचा स्क्रीनशॉट काढून मी रफ करतो. सो किंगडम फंगी बद्दल आता आपल्याला माहिती बघायची. तर आपल्याला ऍक्टिव्हिटीज करायच्या सर्व. टेक अ मॉइस्ट पीस ऑफ अ ब्रेड और भाकरी अँड कीप इट इन अ कंटेनर विथ लीड फॉर 2 to 3 days. म्हणजे की आपल्याला भाकरी किंवा जे ब्रेड असते ना ते ठेवायचे एका डब्यामध्ये आणि ते 2 ते 3 दिवसात ठेवायचे. आफ्टर 2 किंवा 3 दिवस days, a fine cotton thread like duft is found growing on the surface of the bread. Prepare a temporary mount of few threads from this culture and observe it under the microscope. म्हणजे की आपली जी सपोज ही भाकरी आहे ना, ही आपण जेव्हा काही 2 ते 3 दिवसासाठी ठेवून देतो तेव्हा त्यावेळेला बुरशी चढते, म्हणजे की फंगी. त्यावर ते थ्रेड लाईक जे आहे व्हाईट कलरचे त्यावर ते चढतात, त्यालाच म्हणतात फंगी. आपल्याला त्याचं ऑब्झर्वेशन मायक्रोस्कोप मध्ये करायचं आहे, त्याला फंगी आहे असं म्हणायचं आपल्याला. म्हणजे की ती फंगी आपल्याला फक्त एवढं ध्यानात ठेवायचं. त्यानंतर कॅरेक्टरिस्टिक कॅरेक्टरिस्टिक जे आहे ते आपल्याला बघायचे आहेत आता. सो फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक, देज आर नॉन ग्रीन युकॅरियोटिक हेट्रोटॉपिक ऑर्गॅनिझम. म्हणजे की ते नॉन ग्रीन असतात. नॉन ग्रीन म्हणजे की ते ग्रीन नसतात आणि ते युकॅरियोटिक असतात. सो युकॅरियोटिक असतात आणि ते हेट्रोटॉपिक असतात. युकॅरियोटिक असतात आणि नॉन ग्रीन, आणि हेट्रोटॉपिक म्हणजे काय तर ते दुसऱ्या अवलंबून असतात. युकॅरियोटिक हे टाईप आहे. सो हेट्रोटॉपिक. सेकंड आहे मोस्ट ऑफ देम आर सॅप्रोटॉप. त्यामध्ये काही मोस्ट आर सॅप्रोटॉप्स. त्यामुळे मोस्ट जे सॅप्रोटॉप असतात, मोस्ट आर सॅप्रोटॉप्स. त्यानंतर दे फीड अपॉन डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर. जे डिकेइंग असतात म्हणजे की जे सडतात ना, काही जे ऑर्गॅनिझम ते मृत्यू पावतात त्यामुळे ते काय डिकेइंग करतात, त्यावर जगतात आणि ते कुजवतात त्याला आणि त्यावर त्यांचं पोट भागवतात. सो दे फीड ऑन डिकेइंग ऑर्गॅनिझम्स. त्यानंतर थर्ड आहे देअर सेल वॉल इज मेड अप ऑफ टफ अँड कॉम्प्लेक्स शुगर कॉल्ड चिटिन. सो ते सेल वॉल जी आहे ना, त्यांची सेल वॉल जी आहे मेड फ्रॉम टफ कॉम्प्लेक्स शुगर, टफ अँड कॉम्प्लेक्स शुगर कॉल्ड चिटिन. जे टफ आणि जे कॉम्प्लेक्स शुगर असतात चिटिन, त्यापासून जे आहे ते सेल वॉल त्यांची बनलेली असते. त्यानंतर जे आपल्याला फोर्थ जे आहे कॅरेक्टरिस्टिक बघायचं आहे ते आम्ही इथेच लिहितो. फोर्थ कॅरेक्टरिस्टिक. सो फोर्थ कॅरेक्टरिस्टिक असा आहे, सम फंगी आर थ्रेड लाईक अँड मेनी न्यूक्ली आर प्रेझेंट इन द सायटोप्लाझम. मीन्स की सम आर थ्रेड लाईक and
न्यूक्लियर प्रेझेंट इन कायटोप्लाझ्म म्हणजे न्यूक्ली आर प्रेझेंट इन कायटोप्लाझ्म म्हणजे जे आहे कायटोप्लाझ्म मध्ये जे आहे न्यूक्ली प्रेझेंट असते त्यांचे. आणि फिफ्थ कॅरेक्टरिस्टिक म्हणजे की एक्झाम्पल. सो एक्झाम्पल असे आहेत त्याचे बेकर्स ईस्ट, जे बेकर्स ईस्ट असतात, बेकर्स ईस्ट. त्यानंतर आहे एस्पेरगिलस, त्यालाच म्हणतात फंगस ऑन कॉर्न, फंगस ऑन कॉर्न. त्यानंतर पेनिसिलियम, सर तुम्ही जे तुमची जी बुक जे तुमच्या जवळ ठेवा, कारण की माझं जे हँड रायटिंग आहे तुम्हाला ते क्लिअर दिसत नसेल, त्यामुळे तुम्ही त्यामधून सुद्धा रेफर करू शकता. पण मी तुम्हाला सर्व देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यानंतर मशरूम, सो आपला काही मशरूम जे आहे त्याचे एक्झाम्पल आहे. त्यानंतर काय मेनी सिस्टम्स ऑफ क्लासिफिकेशन इंट्रोड्यूस आफ्टर विटेकर इज फिफ्थ किंगडम सिस्टीम इज वाईडली एक्सेप्टेड. म्हणजे की त्यानंतर सुद्धा काही क्लासिफिकेशन मेथड आल्या होत्या. तर आजचा लेक्चर मी इथे स्टॉप करतो, कारण की आपल्याला मोठा लेक्चर ठेवायचा नाहीये. सो नेक्स्ट लेक्चर नंबर 3 त्यामध्ये आपण जे आहे क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोबची जी नेक्स्ट मेथड आहे, मीन्स की नेक्स्ट काही त्याचे टॉपिक आहेत ते आपल्याला बघायचे. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि हा जो व्हिडिओ आहे तो तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्ह पर्यंत जितका पोहोचेल तितका मित्रांपर्यंत तो शेअर करा. आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टेक केअर, गुड बाय.